या धड्याचे अध्यापन करणार आहोत. अशोक मानकर, ग्रामीण विनोदी कथालेखक, हेंबाळपंथी हुनेर, गणपत फॅमिली न्यूयॉर्क, गचक अंधारी हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि माहितीपट यासाठी कथा आणि संवाद लेखन यांनी केलेलं आहे. सदा, सखू आणि त्यांचा मुलगा गजानन या तिघांची कथा गचक अंधारीमध्ये आहे. सदा आणि गजानन यांच्यामधल्या गमती जमती आणि त्यातून निर्माण झालेला पेच प्रसंग अतिशय गमतीशीर स्वरूपात या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सदा, सखू आणि त्याचा मुलगा गजानन म्हणजे सदा व सखू हे जोडपे आणि त्यांचा मुलगा गजानन हे एका गावामध्ये राहत होते. त्यांची कथा आता आपण अभ्यासत आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. सदा आणि सखू या जोडप्याचा गाडगी आणि मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतल्या गावातल्या बाजारात विकायला न्यायचा आणि गजानन हा त्यांचा मुलगा, तो लहान असल्यामुळं स्वाभाविकच तुमच्यासारखाच तो इकडे तिकडे फिरायचा आणि खेळायचा. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून सदा त्या गाढवाला हाकत हाकत बाजारात न्यायचा आणि परत येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कारण मडकी जर शिल्लक राहिली तर मात्र तो तिथे कोणातरी ओळखीच्या व्यक्तीच्या घरी ठेवून द्यायचा. कारण पुढील आठवड्यात त्याच गावात बाजाराला जायचं असल्यामुळं तो कधीही मडकी घरी परत आणत नव्हता. सदाचा कामधंदा मात्र व्यवस्थित चाललेला होता. आठवड्यातून 2 ते 3 दिवस त्याचे बाजार चालायचे आणि लहानग्या गजाननला हे कळू लागले होते की बाबा आठवड्यातून 2-3 दिवस कुठेतरी बाजारात जातात. त्यामुळं स्वाभाविकच तुम्ही जसे तुमच्या आईवडिलांसमोर हट्टा धरता बाहेर कुठे जायचा, तसाच तो सुद्धा हट्टा करायला लागला. त्याला सुद्धा वाटायला लागलं की आपल्या बाबांनी आपल्याला बाजारात घेऊन गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेला समजूत घालताना सदा व सखू हे त्रस्त होऊन जायचे. अगदी मेटाकुटीला यायचे बरं का. आणि एक एक दिवस असा पार पडायचा. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावाला जायचं होतं. त्यामुळं तो सकाळीच उठला. उठल्यानंतर सखूने भाकरी थापल्या, त्याची शिदोरी बांधून दिली. त्यावेळेला गजू मात्र गाढ झोपलेला होता. त्यामुळं सदाला असं वाटलं, चला आज मात्र पटकन जायला मिळणार. आणि त्या दिवशी गाढवावर बसून जायचे होते. कारण मटकी वगैरे न्यायची नव्हती आणि ती मटकी त्या गावातच उरलेली असल्यामुळं स्वाभाविकच गाढवावर बसलं की निघालं असा त्याचा कार्यक्रम होता. रात्री त्याने गाढव चरायला सोडलेले होते. त्यामुळं मग त्याने ठरवले की परस्परच गाढव घ्यायचे आणि बाजाराला निघून जायचे. पण तेवढ्यात गजाननला जाग आली आणि त्यांनी जसे बघितले की आपले बाबा सदा बाजारात जायला निघतायत, त्यांनी मी येतो असा गलका करायला सुरुवात केली. त्यामुळे मात्र सदा विचारात पडला. रात्री सदाच्या गावालगत वादळी पाऊस झाला होता. त्यामुळं कडाडून गारपीट आणि विजा असा प्रकार रात्रभर चालला होता. त्यामुळं स्वाभाविकच सर्वकडे भिजलेलं असं वातावरण आणि चिखलाचं वातावरण होतं. त्या तडाख्यामध्ये, विजांच्या कळकळाट आणि गारपिटीमध्ये एक वाघ सापडला होता आणि त्या वादळी पावसात झोळपला गेल्यामुळे वाघ
हा आसरा शोधत शोधत सदाच्या गावापर्यंत येऊन पोचला होता. आणि मग तिथे पोचल्यानंतर त्याने भिंतीलगत पळक्या खिंडाराजवळ म्हणजे सदाच्या अगदी मागच्या भिंतीजवळ तो येऊन उभा राहिलेला होता. तो वाघ घाबरलेला असल्यामुळे शांत चित्ताने तो सदा आणि त्याच्या घरातील मंडळी म्हणजे सखू आणि गजानन यांची काय चर्चा होत आहे ते ऐकत होता. आता सदा आणि गजानन एकमेकाशी बोलत होते. कारण गजाननला बाजारात न्यायचे नाही हे सदाचं ठरलेलं होतं. कारण बाजारात नेऊन त्याला करणार काय. त्यामुळं तो त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. परंतु सदा समजवत असतानाही गजानन मात्र असू द्या, मी येतो असं म्हणत होता. आणि मग त्यांनी सांगितलं की रस्त्यात कोल्हा येतो. गजानन म्हणाला येऊ द्या. लहान लेकरांना उचलून नेतो. तो म्हणाला येऊ द्या. गजानन लांडग्याला सुद्धा भीत नाही. जंगलात गेल्यानंतर वाघ वगैरे असते याची पण भीती दाखवू नका असा तो आपल्या वडिलांना सदाला म्हणत होता. आत्रा मात्र वाघानं ऐकता ऐकता मनाशी ठरवलं की लोयच आटेलपुट्ट दिसून राहिलो. म्हणजे तो सुद्धा विचारात पडला की हे पोरग खूप जिद्दी आहे. सदानं म्हटलं वाघाने तुला खाल्लं तर. मग मात्र गजानन बोलता झाला. म्हटलं त्याने की मला जर खाल्लं तर तुम्हाला काही सोडणार आहे का. आणि अशा प्रकारे डोळे मोठे करून सुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता. एवढ्यात डोळे मोठे करून सदानी सांगितले की जंगलात गचक अंधारी भेटली तर मग. आता मात्र गजा गडबडला. गचक अंधारी हे नाव त्याच्यासाठी नवीन होतं. त्याने विचारलं काय आहे हे गचक अंधारी. गजानननी विचारल्यावर सदानी सांगितलं गचक अंधारी माहिती नाही तुला. अरे जी वाघ सिंहाला खाते, एका घासात खाते, एवढं खतरनाक जनावर म्हणजे गचक अंधारी. आता खतरनाक म्हटल्यानंतर गजा मात्र हादरला आणि शहरून आईजवळ पळाला. मी नाही येत मग तुम्हीच जा. सदाची युक्ती फळाला लागली. आता वाघ हे सर्व ऐकत होता. त्याला वाटलं हे गचकंधारी म्हणजे काय नेमकं. आणि ते सिंहाला वाघाला पण डेंजर प्राणी असावा हा. आणि त्याच्यामुळं वाघ सुद्धा मनातून भिलेला होता. सदा लगबगीनं बाहेर पडला. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधायला लागला. अद्याप सर्वकडे अंधार असल्यामुळं तो शोधत शोधत ही गल्ली ती गल्ली उकिरडा बघत बघत सगळीकडे फिरला आणि घरामागच्या खिंडाराजवळ आला. वाघ भिंतीशी उभा होता. दुरून त्याची अस्पष्ट आकृती दिसली. सदाला वाटलं की इथंच तर आहे आणि आपण सर्व गाव फिरून राहिलो. गधळ लेकाचं इथं जर पाहिलं असतं तर. असं म्हणून तो तरातरा चालत आला आणि त्याने काय केले, खाटकन वाघाचा कान पकडला आणि दळकन त्याच्या पाठीवर उडी मारली आणि बसला. वाघ मात्र प्रचंड घाबरला. त्याला वाटलं बाप रे, गचक अंधारी आहे वाटते. त्यामुळं तो सुद्धा घाबरला होता. रबदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. आता वाघाची चालण्याची गती पाहून सदाला असं वाटलं की या गधाड्याने रात्रभर खूप खाल्लं वाटते, म्हणून तर हा जरा वेगात चालतो आहे आणि मला पण बरं आहे म्हणून तो चालायला लागला. आता बाजारात जाऊन त्याला भांडेच विकायचे होते, म्हणजे मातीची मडकी विकायची होती.
मग गावाचा रस्ता संपला आणि जंगलचा रस्ता सुरू झाला. वाघ जोरजोरात चालत होता. वाघ मनातून घाबरलेला होता, परंतु करणार काय? त्याला वाटलं ही गचक अंधारी आपल्या पाठीवर बसली. आणि अशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू होता. पहाटेची थंडगार हवा सुटली होती आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. अरे देवा, दया कर, मला वाचव, माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे. आणि तिकडे सदाला मोर पिसाच्या स्पर्शासारखा त्याचा स्पर्श वाटत होता. मग सकाळ होत आली होती. मान इकडे तिकडे डोलत असताना सदाचं लक्ष वाघाच्या पाठीकडे गेलं. गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि हे असं कसं म्हणून सदानं थोडी मान खालच्या बाजूला केली आणि पाहतो तर काय, तो वाघावर बसलेला होता. साक्षात वाघ. सदा थरथरायला लागला. त्याची छाती थाळ थाळ उडायला लागली. तो आकाशाकडे पाहायला लागला आणि त्याला दरदरून घाम सुटला. सदा जसा हलायला लागला तसा वाघ सुद्धा सदाच्या दुप्पट हलायला लागला. त्याला वाटलं गचक अंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी दिसते हिची. सदा मात्र आकाशाकडे पाहून देवाची करुणा भाकायला लागला. ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा, गध सोडून वाघाच्या पाठीवर बसवलं आणि वाघ घेऊन चालला. पण मी याला जर दिसलो तर हे माझी नरडी फोडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे सदाला दरदरून घाम फुटला. या घामामुळं थपथपलेला सदा, त्याचा घाम डोक्यापासून तर त्या धारा वाघाच्या पाठीवर उतरायला लागला. तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. त्याला वाटलं, घेणं रे बापा, गचक अंधारी तर पाणी सोडून राहिली, म्हणजे पाण्यात भिजवून भिजवून खायचा विचार दिसते. त्यामुळं वाघाचं काळीज धाळ धाळ करायला लागलं. कापरा भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो काय म्हणून इकडे तिकडे पाहायला लागला, परंतु त्याला काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात त्याच्या चेहऱ्यावर आनंद तराळला. दूरवर त्याला एक वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात असल्यामुळं मग सदाच्या जीवात जीवाला. वाघ जेव्हा झाडाखालून जायला लागला तेव्हा सदानं लोंबणारी पारंबी पकडली आणि वाघाच्या पाठीवरून तो सटकला आणि सरसर वर गेला. सदा असा अलगत वेगळा होताच. जमलं रे बाबा, सुटलो आता, असं म्हणत वाघ सुद्धा मोकळा झाला. आणि गचक अंधारीनं आज आपल्याला खाल्लं असतं, पण धन्य रे बाबा तुझी, असं म्हणत वाघ सुसाट पळत सुटला.